देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आहे, या सरकारची निर्मिती ही खोक्यातून झाली आणि ज्यांनी ही घोषणा दिली 50 खोके एकदम ओके, ही घोषणा कोणी दिली? तुम्हाला आठवत असेल, या घोषणेचा जनक कैलास गोरंट्याल जे जालन्याचे तेव्हा आमदार होते आणि विधान भवनाच्या आवारात विधानसभा सुरू असताना आपण सगळे पत्रकार तिथे उपस्थित असता आणि पोडियमवरती येऊन आमदार बोलतात, त्यावेळेला आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसचे ह्यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा दिली आणि ती मग अख्ख्या देशामध्ये पसरली. आता 50 खोके एकदम ओकेवाले कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आहेत, बरोबर. आणि कैलास गोरंट्याल यांनी काल असं सांगितलेलं आहे की कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च केले. किती? आणि सरकारी वाहनातून, पोलिसांच्या वाहनातून पैशाचं वाटप सुरू होतं आणि झालं. आणि त्यानंतर गोरंट्याल असं म्हणतात, आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार, त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागलं. हे काल कैलास गोरंट्याल म्हटलेले आहेत आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आलेलं.